सुंदर काया हिरे में बिखरा गली गली ले लो रे राम प्याला शोर मचाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 आयुष्य निघून गेले राम म्हणायला तयार नाही लोक नाही का माय काहींना 30 वर्ष झालीत काहींना 40 वर्ष झाले काही संसार करता करता वरती गेलेत माय बापाची शपथ घेऊन हात वरती करा महाराज मी संसारामध्ये फार मोठा सुखी माणूस आहे करा बरं हात वरती म्हणा बाबा कोणी नाही साऊंडवाले त्या वॉटर पटेल बापरे त्याचं तसं तू काय झालं रात मध्ये नाही या सृष्टी तलावर कोणीही जडजीव सुखी नाही तुम्ही आपण नाही कोणी नाही या संसारात राहून देव भजला देव प्राप्त झाला तरी सुद्धा दुःखच आहे एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं त्या घरातली बायको नवरा वगैरे म्हणे काव झाली शेजारी जाऊन म्हटले नवरा बायको असंच केलं जीवन जगतात आपला घर रोज दांगडो तुम्ही मला शेपडले मी तुमले शेपडलेस म्हणे हा त्या दांगडो परसा 3 टिव्या फोट टाकत 2 लोजन खरा फोट टाकत म्हणे आपण म्हणे हा शेजारी जाऊन म्हटले नवरा बायको असं केलं जीवन जगत असं काय कारण असेल चांगलं जीवन जगले आहे हा गेला विचार म्हणजे दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण आमना घरमा रोज तोडा तोडी फोडा फोडी म्हणे देखो तुना घरना दांगडो मना घरना दांगडो मग एकच फरक म्हणे काय म्हणे घरनी बाई जर काही पोया वगैरे लाटस होई मला जर काही चुकाई घेते मला पण लाटणं मारी फेकत लाटणं जरी मी चुकाड दिलं मी असंच लाटणं मला बरबरपटी घेतो ती असंच म्हणे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागिरे प्रत्येकाला दुःख आहे म्हणून ऐका जीवनाचा वाटेवर सुख कुठे ऐका हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आयुष्याचा वाटेवर जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर संत मंडळी आपल्याला जो निरोप देत आहे त्या निरोपाकडे या काय देत आहे तुका म्हणे चला हेचे वाटे पांडुरंग भेटे भरोसे आपल्या संसारामध्ये नाही हो समाधानी राहिलं तर सुख आहे आई आपल्याला दुःख द्यायला कोणी येत नाही पण आपण गेलं एखाद्याचं लग्नामध्ये आपण दुःख ओढून घेतल्याशिवाय राहत नाही उदाहरण देतोय मी तुम्हाला ज्वलंत लग्नामध्ये गेल्यानंतर 1500 रुपये दिलेत आहेर मिळाला आपल्याला साडीचा घर आल्यानंतर तो साडीना आहेर जर साडी सारखा राहिना तर ठीक नाही तर ते माया बोया वाटणं तिथे तिचं लाज शरम सगळं करत बाजूने बाई तपकेला साडी माय ती जर मला साडी देते तिला तोंडून फेक येतो आहे की नाही हो नाही आपल्याला दुःखाचं कारण फक्त आपण बनवलं म्हणून ऐका जीवनाच्या वाटेवर एकच गोष्ट लक्षात घ्या संसार आपण कितीही केला किती संसारात राहून भजन केलं तरी आपल्याला दुःख भोगायचं आहे जर आपण समाधानी राहिलो तर निश्चितच सुख आहे साधू संत मंडळींनी आयुष्यभर समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पण नामदेवराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये अनन्य प्रकारचं दुःख आलं आहे परंतु आम्ही देवाला सोडलं नाही म्हणून देवा तुझे सारखे आम्ही त्या ठिकाणी भक्ती करत असणारे साधक त्या ठिकाणी आम्हाला मिळतील असे साधक या ठिकाणी या त्रिही लोकांमध्ये सुखी झाले पाहिजे आणि आयुष्य कल्प आयुष्य त्यांना मिळालं पाहिजे प्राधान्य झालं पाहिजे अभंगातल्या पहिल्या Wow.
प्रमाण देणारी मंडळी आहे. अकल्प आयुष्य भावेत या कुडा, अकल्प आयुष्य भावेत या कुडा. कोणत्या कुडाला? ज्या तुझ्या नावाचं भजन त्या ठिकाणी नित्य गात असेल. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नाही का? भजन केलं अकल्प आयुष्याने. आज हे मीराबाई आपल्या जिवंत आहे. जनाबाई असते, मीराबाईंनी भजन तर केलं नाही. ऐसे लगे लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी गुण गाने लगे. एक राधा एक मीरा दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलूं. एक प्रेम देवा एक दर्श देवा. सगम पधा पदम परे मग गरे सनी धरे सारे गरे गम गम पद सानी रे सा. मीराबाईंनी भजन केलं. जनाबाईंनी पहाटे उठाव माय ओव्या गावून स्वरात दासे जनीचा घडात दळण दळे ते सख्या श्री हरी आडचोरीचा माझ्यावरी. जगाचा चालक मालक विठेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळण दळू लागावा. ही ताकद आली कुठून? तर ही भजनाची ताकद आहे. 16व्या शतकामध्ये नामदेवराय काय परमार्थ थाटला. एक पसा बिल्ब एक पसा पाणी. कुठेतरी आता लोकांना जाग आली. एक लोटा जल और समस्या का हल असा परमार्थ वाटला. घरोघर दारोदार प्रत्येक घरात भारतभर. 3 वर्षापूर्वी महादेवाची मंदिरं सुकाळ पडली, तिथं झाडू मारायला कोण नव्हतं. आज एवढी गर्दी झाली. बायाचे डोका तांब्या टाका टाकायचे. एक वेळ 3 टाका पण नजर सुधारा. ही परिस्थिती आहे. पण खरं सांगा, एक लोटा जल और समस्या का हल म्हणजे दुःखाचा हल देवा पुढे मागण्यापूर्वी आपला परमार्थ आपण किती नियतीने करत आहोत आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघा. मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी एक लोटावर नाही संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपली कर्म आपल्याला चुकणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मेले ऐसे किती. आमच्या डोळ्यांना आज इतका आनंद वाटत आहे की आजही मायेचा वाढदिवसानिमित्ताने कीर्तन ठेवणारे लेकरं आहेत. म्हणून धन्य असतील ते लेकरं, धन्य असतील. काळी झाली पाहिजे ना. नाहीतर आज ज्या देशामध्ये राम जन्माला आला, मायबापाच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला, ही ती भूमी आहे. मायबापाच्या वचनामुळे काशी यात्रा तीर्थयात्रा आपल्या खांद्यावर घडत होता असतो म्हणजे श्रावण बाळ. इतक्या आदर्श देशामध्ये तुम्ही आपण जन्माला यावं. आज त्याच देशाची दुर्दैव घटना अशी झाली की आज प्रत्येक राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम तयार होत चाललेले आहेत. काळ बदलला, काय वाईट काळ आला असेल. ज्या देशामध्ये राम जन्माला आला आज त्या देशामध्ये वृद्धाश्रम झाली. एका वृद्धाश्रमातली माय कर्मचाऱ्याला सांगत होती, म्हटलं दादा आयुष्य गेलं ते माझं, आयुष्य गेलं. म्हटले 18 वर्षापासून या वृद्धाश्रमामध्ये एकटे लेकराला सोडून
लेकरू मला इथपर्यंत सोडून दिला, त्याचा मध्यकाळी फोन नाही, साधा त्याचा मेसेज नाही, पण शेवटच्या डोळ्यांनी त्याला बघायचंय हो, त्याला फोन करा. कर्मचारी म्हणतायत माय आता तुझं शेवट राहिलं, 18 वर्षामध्ये कधी बघायला आला नाही, काय त्याला बघण्यासाठी तुझा 8 तास? म्हटले नाही, पोट फाडून त्याचा त्या ठिकाणी जन्म घातलेला आहे, एवढं सहज कसं विसरू? माझं लेकरू आहे, तो विसरला, त्याची काही अडचण असेल, ऐका काय हृदय असेल मायचं. कर्मचाऱ्याला फोन करायला लावला, म्हटले दादा शेवटच्या डोळ्यांनी तुमची आई तुम्हाला बघायचं म्हणते, आठवते का तुमची माय? 18 वर्ष अगोदर तुमच्या आईला तुम्ही घेऊन आलात आमच्या वृद्धाश्रममध्ये, आजही ती माय जिवंत आहे, पण असा एक क्षण नाही, असा एक दिवस नाही की तुम्हाला आठवण करत नाही, शेवटच्या डोळ्यांनी तुम्हाला बघायचं म्हणते, येता का? लेकराला लाज वाटली. कर्मचाऱ्याचा फोन आल्यावर मोटरसायकलला किक मारली, वृद्धाश्रममध्ये पोहोचला. कर्मचाऱ्याला सांगितलं, म्हटले दादा आयुष्य गेलो, 18 वर्ष झालीत, 18 वर्षानंतर तुमचा फोन जेव्हा मला आला की आजही आई जिवंत असून त्या ठिकाणी क्षणोक्षणाला पावला पावलावर माझी आठवण करत आहे, डोळे भरून आलेत. म्हटलं साहेब माझी आई ज्या रूम नंबर मध्ये राहते ना, तेवढा रूम नंबर मला सांगा. 16 नंबरचा रूम होता. 16 नंबरचा रूमचा तिने दरवाजा उघडला, दरवाजा उघडल्या बरोबर फाटक्या लुगड्यावर पडलेली म्हातारा त्याने पाहिली. म्हातारी पाहिल्याबरोबर थाळ कशी म्हातारी जवळ आला, म्हटली आई आई, हा शब्द तिचा कानावर ताप कशी पडला. 6 महिन्यापासून पाय मोडला होता म्हातारीचा, कंबर घासत म्हातारी चालत होती, पण आईच्या कानावर शब्द पडलेले लेकरू आलेला आहे म्हणून ताळ कशी म्हातारी उठून उभी राहिली एका पायावर आणि लेकराला मिठी मारली. म्हटले राजा आयुष्य गेलं रे माझं, पण असा एक क्षण गेला नाही दादा की तुझी मला आठवण आली नाही. आज डोळे भरून आले, हृदय फुलून आलंय. म्हटले माय चल तुला दवाखान्यात नेण्यासाठी मी आलेलो आहो. तुला दवाखान्यासाठी मी नेण्यासाठी आलेलो. म्हटले राजा दवाखाना आता नया पैसा माझ्यासाठी खर्च करू नको, तू इथपर्यंत आलेला आहे ना, फार आनंद वाटला. दवाखान्याचा बेडवर जेव्हा मी पडलेले होते, तुझा जन्म होणार आहे, त्या क्षणी डॉक्टरांनी मला विचारलं माय एक तर तुला लेकराला जन्माला घालता येईल आणि तुला मरावं लागेल, नाही तर तुला जर जिवंत ठेवावं लागतं तर तुला तुझं लेकरू गमवावं लागतं आहे. मी क्षणाचा विलंब न लावता त्या ठिकाणी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण माझं लेकरू वाचतं बघा माय. ऐका काय हृदय असेल मायचं. म्हटले एक नया पैसा खर्च करू नको राजा. म्हटले माय अजूनपर्यंत मी साडी सुद्धा तुला विकत घेतली नाही माय, चल तुला दवाखान्यात नेतो. म्हटले राजा साडी चोरीची काही लालसा नाही. अंधकार खोलीमध्ये 18 वर्ष झालीत, साधा लाईट नाही या खोलीला. अनार खोलीमध्ये 18 वर्ष काढले, कधी मला तुझ्याशी तक्रार नाही. 1 रुपया खर्च करू नको, काही खर्च, पण एक शेवटची इच्छा आहे राजा, तू इथपर्यंत आलाय ना, हात जोडून विनंती आहे माझी तुला. म्हटलं काय सांग ना माय. राजा तुला जर या वृद्धाश्रममध्ये पंखा बसवता आला तर तुझे माझ्यावर फार उपकार होते. कोण म्हणताय? आई 9 महिने 9 दिवस पोटात वागवलेलं बाळ जेव्हा हा लहानाचा मोठा झाला, 4 वर्षाचा झाला ना माय, तेव्हा याचा बापाच्या छत्रछाया हरपलेला तो दुसऱ्याचा बांधावर काबाड कष्ट करणारी माता मोलमजुरी करत होते. लेकराला शिक्षणापर्यंत कर्तृत्ववान झाली, इंजिनियर पदापर्यंत कर्तृत्ववान केलं त्या लेकराला. त्या लेकराने आईला वृद्धाश्रममध्ये ठेवलंय, पण शेवटच्या डोळ्याने सुद्धा त्याला मला बघण्याची इच्छा आहे. आणि राजा तू इथपर्यंत आला ना, शेवटची इच्छा आहे या वृद्धाश्रममध्ये तुला पंखा बसवता आला, पंखा बसव. म्हटले माय पंखा कोणाचा? म्हटले पंखा नाही एसी बसवतो माय, एसी. म्हटले राजा तुला जर एसी बसवतो आली ना रे, एसी बसव, पण माझं कावाड कष्टाचं शरीर होतं म्हणून या डास मच्छर मध्ये राहिली एकांत खोलीमध्ये क्षणभर असा झाला नाही की तुझी मला आठवण आली नाही. तुला एसी बसवता आली, एसी बसव, पण हे राजवैभव माझ्यासाठी नाही दादा. म्हटले मग माय ही एसी फॅन पंखा कशासाठी? म्हटले राजा कदाचित तुझी लेकरं जेव्हा मोठे होतील ना
तुला लात मारून जेव्हा या वृद्धाश्रमामध्ये पाठवतील ना, तेव्हा तो बिना एसी बिना फॅनचा राहू शकत नाहीत. हिला म्हणतात माय. आईचे अगणित उपकार आहेत. पृथ्वीचा कागद गेला, समुद्राची शाई केली, तरी आईचे उपकार लिहिणं शक्य नाहीये. तिचा उपकारातून उतराई होणं शक्य नाहीये. पण तिच्या डोळ्यासमोर लेकरांवर संस्कार घातलेले पराक्रम, त्या लेकरांनी त्या आईला शेवटच्या कालावधीमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने तिला तिचा चेहऱ्यावर अगदी त्या ठिकाणी स्माईल आणून द्यावी. ऐका, याच्यासारखं वैभव आताच्या युगामध्ये कोणत्या आईची कस झाल्या. आज 75% मायबाप लेकरांपासून दुखी आहेत. या देशातला काळ बदलला. या देशामध्ये असा एक काळ होता की लेकराचा खांद्यावर बापाचं प्रेत जात होतं. आज काळ असा बदलला की बापाचा खांद्यावर लेकराचं प्रेत जात आहे. काळ बदलला आहे. इतका वाईट काळ आला. त्याचं कारण आहे या गोष्टीची आपल्या धार्मिकता आपण स्वतःने त्या ठिकाणी घालवली आहे. अन्य धर्मातले आपण आचरण करत गेलेलो आहोत. वाढदिवस केला जातो ख्रिश्चनांच्या पद्धतीने. तो केक आणला जातो, त्या केकवर मोमबत्त्या ठेवल्या जातात. केकवर मोमबत्त्या ठेवल्या गेल्यानंतर इथपर्यंत ठीक आहे, पेटवल्या जातात इथपर्यंतही ठीक आहे. ते फुकायला लावतात. तो भाऊ फुकस. अशीच फुकाफुकी जर केली शिकाई तो आयुष्यभर फुकाफुकी करस नाही का. माय ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ही भारतीय संस्कृती आहे. नाही का. लेकरबाळ त्या ठिकाणी सुसंस्कार निर्माण झाले पाहिजेत. म्हणून या आईचा आदर्श आज संपूर्ण जगाने घ्यावा. मात्र आज काळ बदललेला आहे. मायबापाला त्या ठिकाणी गचांडी पकडून अगदी रोडावर घसरणारी लेकरं आम्ही पाहिली आहेत. आज आम्ही समाजामध्ये गावोगाव, मला वाटतं मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय. किती वयाच्या 14 वर्षापासून युट्यूबला कीर्तन पाहिली. पंकज महाराज एकतासकर सर्च केले, भरपूर कथा, भरपूर कीर्तन आहे. असं एक मराठी चॅनल झाला नाही. कलर्स मराठी असेल, झे मराठी असेल, सगळ्यांवर कीर्तन झाले. महाराष्ट्रातला तालुका नाही, जिल्हा नाही सोडला. युट्यूब बघून आपल्याला अंदाज येईल प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्ह्यातला. सगळं काही फिरलो कमी वयामध्ये. पण एक गोष्ट मला सांगायची आहे, 31 डिसेंबर आला ना माय, त्या दिवशी थरार कापणार कीर्तन करून आम्ही त्या ठिकाणी समाजामध्ये विठ्ठल नाम जपता त्या ठिकाणी उच्चार करण्यासाठी प्रबोधन करतो. जेव्हा आमची गाडी रोडाचा कडेला लागते तर आमच्याच वयाची लेकरं दारू पिऊन त्या ठिकाणी लोटलेले असतात. हे दुर्दैव आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. याच महाराष्ट्राचा जाणता राजा होऊन गेला त्या आईचे संस्कार आहे. जेव्हा 3 एप्रिल 1680 ला माझा राजा जगाचे निरोप घेतो, ही बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत पोहोचते, बोले हुजूर हुजूर, बोले क्या हुआ, बोले मराठों का सरदार अल्लाह को प्यारा हो गया. बोले क्या बक रहे हो, बोले बक नहीं रहा, उतना ही सच कह रहा हूं जितना कि तुम्हें झूठ लग रहा है. औरंगजेब ताडकन आपल्या सिंहासना उठला, 2 पावलं खाली उतरला, गुडघे टेकलेत, प्रति हात करून म्हणाला, हे मेरे मालिक, हे मेरे परवरदिगार, तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डाले उसे तलवार से काट देने वाला छत्रपति तेरी जन्नत में आ रहा है, इसलिए तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. मुघलांनी स्वाभिमान बाळगावा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आहे. म्हणून ऐका, जर क्रांतीच करायची असेल या देहामध्ये येऊन तर निश्चितच भगवत प्राप्तीची काही साधना आपल्याला ऐकावं लागतील. म्हणून ऐका, या साधनांसाठी घरामध्ये आपली लेकर त्या ठिकाणी शेवटचा अंतकाळ आपल्याला आनंदित ठेवावा असं वाटत असेल, ही आईसारखी ही लेकर त्या ठिकाणी घडलेले आहेत असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर एकच गोष्ट आहे, आपल्या लेकर बाळांना त्या ठिकाणी लायक करा, त्यांची लाड करा. पण एवढं लाड करू नका की सकाळी उठून ते आपल्याला नालायक म्हणते. म्हणून ऐका, चांगल्या सुसंस्काराने त्यांना संस्कार दिले पाहिजेत. म्हणून लेकरू जर चांगलं घडावा वाटत असेल, लेकरू जर त्या ठिकाणी सुसंस्कार निघावा असं वाटत असेल तर पहिले माय बापांनी चांगली जगणे, चांगली त्या ठिकाणी संस्कृतीची आदान प्रदानता, महाभारत रामायण हे शिकवलं गेलं पाहिजे. म्हणून ही काळाची गरज राहिली माय. मग आनंद वाटला या ठिकाणी की आपल्या गावातील लहान लेकरं कीर्तनामध्ये येऊन बसतात. हा स्वाभिमान आहे या गावाचा. मी जेव्हा गावामध्ये आल्याबरोबर मुंदाने गावामध्ये आमचे एकनाथ सरांना मी जेव्हा भेटलो,
विचारले मी 2-3 जणांना, काय गाव, खालचं गाव मोठं गाव असं गाव मिळून हे मुंदाणा गाव आहे. गावात आल्या आल्या बरोबर कोणी म्हणे चहा घ्या, कोणी म्हणे कॉफी घ्या. काय आदर्श गाव आहे. नाही तर गावोगाव फिरणं होतंय. सागर महाराज आपण म्हणावं जय हरी, म्हणतात पुढच्या घरी. परिस्थिती नाही का. जीवनामध्ये संगोपन करायचं असेल तर भजनाने माणसाचा देह शुद्ध होतो. म्हणून हरीचं भजन केलं पाहिजे. नाही का. मीराबाईंनी भजन केलं, कल्प आयुष्य मिळालं. जनाबाईंनी भजन केलं, कल्प आयुष्य, उदंड आयुष्य. ज्ञानोबर आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. किंबहुना सर्व सुखी झाले पाहिजे. ज्यांनी मला दुःख दिले त्यांना दुःख व्हावं असं नाही. तेही लोक सुखी झालं पाहिजे, ही धारणा आपली आहे. शेजारी सुखी तर आपण दुखी, आणि तो त्यानं कवई की, ही धारणा आपली आहे. अहो नाही नाही नाही, हा देह कोणावर जडण्यासाठी दिला नाही आणि कोणाची निंदा करण्यासाठी दिला नाही. हा पवित्र देह आपल्यासाठी भजनासाठी दिलेला आहे. म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. नाही का. इतका सुंदर देह. भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते अगर तुम, काटे बनकर मत रहना. एखादा गावामध्ये लेकराचं जमवायला फाट्यावरच कोणीतरी आलं, हो आमकाम करणा पोरगा, पाळात किडा. जीवनामध्ये जर तुम्ही तुमच्याकडनं असं न कळत जरी पाप झालं ना, तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा नाही. लक्षात घ्या. नाही का. गाव भरगच्च वाटलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला आनंद झाला पाहिजे. कोणी बिघडत असेल तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. या गोष्टीचा आदर्शाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून आज अन्य कीर्तनकार सांगून सांगून मेले, ऐकणारे ऐकून ऐकून मेले. परिवर्तन झालं नाही. परिवर्तनाची फार गरज आहे. नाही का. आपल्या देशामध्ये आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. आणि संस्कृती नाही जपली गेली तर पुढचा काळ इतका भयानक आहे. माय हे जे लहान लेकरं या ठिकाणी बसलेले आहेत, कदाचित आज आपण हिंदू म्हणून त्यांना जन्माला घातलं, पण हिंदू म्हणून मरतीलच का याची शाश्वती राहणार नाही. म्हणून आज गरजेचं आहे. नाही का. आई वडिलांची उपकार जाणण्याचा त्यांचा प्रयत्न करा. अनंत उपकार त्या आईचे आहेत. अनन्य साधारण त्या ठिकाणी भरपूर लोकांनी आतापर्यंत एक गाणं आहे, त्या गाण्याचा काय भाव आहे. कोण भला इस दुनिया में माँ की जगाले सखा, कोई कह दे माँ होती है, कहा गए ममता भरे दिल कैसे जिए, जिए माँ तेरे बिन, ओ माँ तेरे बिना सुना है जहां, हो तेरे बिना सुना है जहां. नाही का दादा. रस्त्याने चालत असताना जर आपलं काही बरं वाईट झालं ना, तर दवाखान्याचा बेडवर ज्याला डोळे उघडून बघा, एक तर तुमचा बाप, एक तर तुमची माय त्या ठिकाणी उभी असलेला दिसेल. इतर जगामध्ये अनन्य तुम्ही प्रेम केलं असेल, त्या जगातील लोक जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे असतील, पण निस्वार्थ प्रेम करणारे फक्त आपली माय आहे या जगात. आणि एक संत ज्यांना आपल्या हिताचा करबाळा येत असेल ती माय. आणि त्या अशा आईचा गौरव, अशा आईच्या निमित्ताने त्या ठिकाणी वाढदिवस निमित्ताने खरोखर धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देव. हा हरिकताने त्या ठिकाणी आपल्याला चांगली पुत्ररत्न त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. आणि त्याही निमित्ताने तुमच्या उपकाराची त्यांनी जाणीव केलेली माय तो धन्य आहेत. नाही का. हाच वाढदिवसाचा कोटी कोटी तुम्हाला शुभेच्छा असतील. नाही का. नामदेवरायांना म्हणावं लागलं की बाबा, ज्यांनी ज्यांनी देव मान्य नाही केला काही हरकत नाही. संतांचा सांगण्याप्रमाणे भजन नाही केलं तरी चालेल, चारोधाम यात्रा नाही केली तरी चालेल, पण घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन जरी घेतलं तरी चारोधाम यात्रा करण्याचं पुण्य पण आपल्याला घर बसल्या बसल्या. नाही का. अंतकाळी मायबाप आपल्यासाठी लहान लेकरांसारखी असतात. जसं अगदी त्या ठिकाणी अंथरुणामध्ये आपण केलं काय,
सगळ्याच गोष्टी आपल्याला लहानाचं मोठं करून त्या ठिकाणी मायने आपल्याला बापाने आईने सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगले संस्काराने युक्त केलं. मग आता आपली जबाबदारी आहे नैतिक. किती जरी आपण लांब असलो तरी सुद्धा आईवर इतकं तुम्ही प्रेम दाखवलं, निश्चितच आपल्या आईला स्वर्गापेक्षाही उंच स्तरावर त्या ठिकाणी जागा मिळेल की अशी लेकरं जन्माला घालण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मी हे पुन्हा पुन्हा वारंवार का म्हणतो आहे, कारण आज आम्ही महाराष्ट्र तरी फिरत आहोत, तरी आज दुर्दैवाने अशी आम्ही लेकरं पाहिलीत की मायबापाला पूजत नाही का. एक काळ तर पुंडलिकाने बायको खांद्यावर घेतली आणि आई वडिलांचा गळ्यात दोर टाकला. पण संतांची कुठेतरी भजनं चालली होती, प्रमाण चालली होती, कीर्तन चालली होती, परिवर्तन झालं. बायको खांद्यावरनं त्या ठिकाणी खाली काढली आणि मायबापाचा खांद्यावरचा त्या ठिकाणी गळ्यातला दोर काढला. मायबापाची सेवा केली. सेवा करून पांडुरंगाला गाय हजेर लावावी लागली. कुठे? वैकुंठाला. आणि या भूतलावर यावं लागलं की पुंडलिकाची सेवा बघण्यासाठी. पुंडलिका सेवा करत आहे. आज पंढरपुराला जाऊन आपल्याला काय बघायचं? एकच तर आदर्श आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला मला भेटाया श्री हरी, धनी मला हे दाखवना विठुरायाची पंढरी. काय गरज आहे? हाच तर आदर्श त्या ठिकाणी आहे. मग तोच आदर्श जर आपण घरी बसल्या बसल्या मायबापाची सासू सासऱ्याची सेवा केली तर आपलं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहत नाही. मग हा नामदेवांना याच गोष्टीने प्रतिज्ञा करावी लागली की ज्या ज्या भक्ताने देव नाही मान्य केला तरी चालतंय, नाही तुझे दास होण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी चालतंय, पवित्र अशी तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात नाही आली तरी चालत आहे, पण असे भक्त जे माय बापाला देव म्हणून बापामध्ये पांडुरंग आणि आईमध्ये रुक्मिणी त्यांचा बघण्याचा प्रयत्न आहे, अशा भक्तांना आणि अशा लेकरांना अकल्प नाही कल्प आयुष्य देण्याचं त्या ठिकाणी धाडस करा. नामदेवराय म्हणत होते की आम्ही त्या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे. अकल्प आयुष्य वावितया कुडा माझिया सकडा हरीचा दासा. मात्र या भक्तांना कुठल्याही गोष्टीची बाधा लागू देऊ नाही का. याही प्रतिज्ञाने नामदेवराय पुढे सारता आहेत. त्यापूर्वी कीर्तन मध्य काळ आला की विठोबरप्पाचं भजन आपल्याला करावे लागणार आहे. तत्पूर्वी महिला मंडळ 2 मिनिटं माझा मागे म्हणणार. महिला मंडळांचं झालं की 2 मिनिटं माझा मागे पुरुष मंडळ भजन म्हणते. चालेल ना? नाही भजन म्हणणार ना? तुम्ही म्हणणार ना? तुम्हापैकी कोणी जपी झालो त्याची जाई कर द्या. तुमने जपान पद्धत बदली बाहेर जप लागायला लागणे पदर टाकलो जप काढलो. भजन बाई सांगायचं मी कीर्तन ऐकणार डोळ्याला सांगा चाल देवा मी डोळ्याला नाही केलं असं होता कामा नाही. एका तालात एका ठेक्यात एका स्वरामध्ये माय भजन करायचं आहे. ए ग विठाबाई बाकीच्या बाया काय म्हणतेच नाही. लग्न का नाही? सर्वांनी म्हणा एका तालात एका ठेक्यात एका स्वरात माय भजन करायचं आहे. जी ताई जी मावशी जी आजी म्हणणार नाही तिला तिच्या शेजारच्याची शपथ आहे. ए ग विठाबाई माझी पंढारीची आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाचा गंगा नवदोन बाप घोडे म्हणा बापरे नवदोन बाप घोडे म्हणा तर पाठवते फटफटी भेटतो घोडे म्हणा. माय तुमचं गाणं आम्ही ऐकलं ते आम्ही नवी ऐकले का? आपण बी काही जन्म कचरा करू नका रे काका सुने. आपण बी जसा ककार पोकार करल्या पण मस्त आवाज काढा. आनंद वाटला या ठिकाणी आळगावकर मंडळी नितांत प्रेम करणारी मंडळी आहे. देवगावकर मंडळी आपलं गाव म्हटले महाराज आपलं कीर्तन आहे आम्ही येतोच म्हटले. आले सगळे मंडळी अगदी काबाड कष्ट करणारी मंडळी आहेत पण गोड प्रेम करणारी मंडळी आहेत. अट्टाहासने या ठिकाणी बसलेले आहेत. आनंद वाटला. आई काय गोड गातात तुम्ही. पुरुष मंडळ आपला आवाज बी दर्शवतांकडे द्या. तिकडे ओट्यावर बसलेली मंडळी सुद्धा असं वाटणं कैलास पडतो ना माझे वडील बदलतडे असं जर तुम्ही जिथं कुठं बसलेले आहेत आनंद आहे. कीर्तन ऐकत आहात या गोष्टीचे म्हणून मला आनंद वाटला. चांगलं ऐकणारी मंडळी आपल्या गावामध्ये
मग पुरुष मंडळ भजन करायचं आहे. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बापरे, नायलोनने दोरी गाडी माझी लागा माझे काय आवाज महिला मंडळाचा मी सांगून गेलो. एवढ्या वर्षापासून मी फिरण्याचा अनुभव आहे परमार्थामध्ये. पण आई खरं सांगू का, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. नाना आघाडीवर, आघाडीवर नाही बरं, आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्र पाहता महिला मंडळ. बँक मध्ये जा, कर्मचारी महिला मंडळ. पेट्रोल पंप पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ आहे. टोल नाका टोल कॅबिन मधून टोल फाडून देणारी महिला मंडळ आहे. एसी मध्ये बसा तुम्ही, कंडक्टर महिला मंडळ. तिकीट 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 कंडक्टर महिला मंडळ. हाफ तिकीट महिला मंडळ. एसी मध्ये जोडाजोडी तोडातोडी, लाडकी बहीण, अजून लाडका पाहुणा वय काय राहणार. ऐका, आवाजाच्या बाबतीत सुद्धा महिला मंडळ आहेत. मग तो आवाज कुठे घ्या, भजनामध्ये घ्या, लग्नातल्या गाण्यांमध्ये घ्या, गलीमा दांगडो राहू द्या, आवाज महिला मंडळांचा. आई यांचा पुढे पुरुष मंडळ आपला आवाज जरा फेका पडायला लागलाय. मग तो आवाज गरमा राहू द्या का बाहेर राहू द्या, आवाज दाबताच आला आपला. एक लक्षात घ्या, थोडक्यात आपण भजन केलेलं आहे. आपला आवाज जरा डीम आहे. महिला मंडळांपेक्षा अजून जरा थोडा आवाज काढण्याचा प्रयत्न करा. थोडा हात वरती करा, हात वरती करा, करा हात वरती. असं कापर जाईना मना करा. सरळ 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 सरळ. वा, राहू द्या रातभर. विठोबा